नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण सिस्टीम डेव्हलपमेंट या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. आता बघा, जे मुलं किंवा जे विद्यार्थी आय टी प्राचार्य एम पी सी जे काय आय टी प्राचार्याची एक्झाम आहे त्याची तयारी करत असतील, तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर चॅनल आपलं किंवा लेक्चर आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही वेळ न घालवता आपण लगेच लेक्चरला सुरुवात करू. टॉपिकचं नाव आहे सिस्टीम डेव्हलपमेंट. आता बघा की पहिल्याच्या अगोदर आपण सिस्टीम सिस्टीम डेव्हलपमेंट ही बेसिक बेसिक गोष्टी आपण लक्षात घेऊ, कारण की काय साधे साधे प्रश्न एक्झाम मध्ये येतात. तर आपल्याला जर त्याचा प्रॉपर व्यवस्थित अर्थ माहीत असला किंवा ती डेफिनेशन जर समजली तर सहज टॅकल होते. त्याला फार कुठलं रॉकेट सायन्स लागत नाही किंवा फार किचकट कॅल्क्युलेशन किंवा फार डिफिकल्ट आहे अशातलाही भाग नाही. फक्त त्याची आपल्याला त्या टॉपिकची तोंड ओळख जरी असली ना तरी तो क्वेश्चन सहज टॅकल होते. आता बघा की सिस्टीम कशाला म्हणायचं. A system is a group of interrelated components that work together to achieve a specific गोल. म्हणजे सिस्टीम म्हणजे काय की डिफरंट डिफरंट इंटर रिलेटेड कंपोनंट असतील ना, आणि ते कंबाईन करायचे, तरच ते टू वर्क टुगेदर टू अचीव स्पेसिफिक गोल. एखादं स्पेसिफिक टास्क करण्यासाठी डिफरंट डिफरंट जे इंटर रिलेटेड कंपोनंट आहेत ते काय करायचे, वर्क टुगेदर म्हणजे त्याला सगळ्यांना कंबाईन करून, तर जर त्यालाच कंबाईन केलं आपण तरच ती एखादी सिस्टीम तयार होते. अदरवाईज त्याचं कंबाईन नाही केलं तर ते प्रॉपरली फंक्शन होणार नाही. म्हणजे सिस्टीम मध्ये काय सांगितलं आपण की सिस्टीम इज अ ग्रुप ऑफ इंटर रिलेटेड कंपोनंट. हे सगळे इंटर रिलेटेड आहे, दॅट वर्क्स टुगेदर. सोबतच हे सगळे कंपोनंट वर्क्स करतात टू अचीव अ स्पेसिफिक गोल. नंतर मेन पार्ट्स ऑफ द सिस्टीम. एखाद्या सिस्टीमचे कोणकोणते मेन पार्ट्स असतात. इनपुट असते, त्याला प्रोसेस असते, आउटपुट असते, फीडबॅक असते आणि कंट्रोल असते. या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. इनपुट, आउटपुट, प्रोसेस, फीडबॅक आणि कंट्रोल. नंतर सिस्टीम डेव्हलपमेंट कोणाला म्हणायचं. तर आपण सिस्टीम म्हणजे बघितलं की सिस्टीम इट इज अ ग्रुप ऑफ इंटर रिलेटेड कंपोनंट दॅट वर्क्स टुगेदर टू अचीव अ स्पेसिफिक गोल. म्हणजे सिस्टीम बघितलं आपण, त्याचे कंपोनंट सुद्धा बघितले किंवा मेन पार्ट्स ऑफ द सिस्टीम कोणकोणते सांगितले की इनपुट, आउटपुट, प्रोसेस, फीडबॅक आणि कंट्रोल. हे 5 मेन पार्ट्स आहेत त्याचे. नंतर सिस्टीम डेव्हलपमेंट कोणाला म्हणायचं. सिस्टीम डेव्हलपमेंट मीन्स द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग और इम्प्रूव्ह इन्फॉर्मेशन सिस्टीम टू मीट द नीड ऑफ ऑर्गनायझेशन. आता डेव्हलपमेंट करायची म्हटल्यावर ऑब्व्हियसली त्याला इम्प्रूव्ह करावं लागेल. नंतर त्यालाच आपण काय म्हटलं की सिस्टीम डेव्हलपमेंट. सिस्टीम डेव्हलपमेंट मीन्स द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग और इम्प्रूव्ह द इन्फॉर्मेशन सिस्टीम. इन्फॉर्मेशन सिस्टीमला इम्प्रूव्ह करायचं आहे, जे काय आपण क्रिएट केली किंवा जे क्रिएट असलेली आहे तर ती इम्प्रूव्हमेंट करायची. कशासाठी, टू मीट द नीड ऑफ ऑर्गनायझेशन. त्यालाच आपण सिस्टीम डेव्हलपमेंट असं. पहिले आपण सिस्टीम केली, नंतर डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजेच काय की त्याला इम्प्रूव्ह करायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये काय चाललं, इट इन्क्लूड द ऍक्टिव्हिटीज लाईक प्लॅनिंग असेल, अनालायझिंग रिक्वायरमेंट असेल, डिझायनिंग ऑफ द सिस्टीम असेल, इम्प्लिमेंटेशन ऑफ द सिस्टीम असेल आणि मेंटेनिंग ऑफ द सिस्टीम. आता हे कुठं पाठ करायची गरज नाही, का सहज लक्षात राहते. नंतर सिस्टीम डिझाईन. System design means how the system will work and uh, how its component will organize. बघा आता इथं काय लिहिलं आपण, सिस्टीम डिझाइन मीन्स हाऊ अ सिस्टीम विल वर्क अँड हाऊ इट्स कंपोनंट विल ऑर्गनाइज टू अचीव अ स्पेसिफिक गोल. सिस्टीम डिझाईन करण्या म्हणजेच काय की काय करायचं आहे की त्याच्यामध्ये हाऊ द सिस्टीम विल वर्क अँड हाऊ इट्स कंपोनंट विल बी ऑर्गनाइज. जे काही आपण बघितलं ना, सिस्टीम म्हणजेच काय सांगितलं मी की इंटर रिलेटेड कंपोनंट, ते आता एका स्पेसिफिक ऑर्डरनं ऑर्गनाइज करायला लागतील ना, तरच ते स्पेसिफिक गोल अचीव होईल किंवा तो स्पेसिफिक टास्क परफॉर्म. अदरवाईज ते डिसऑर्डर मध्ये असतील, तर कंपोनंट डिसऑर्डर मध्ये असतील तर ते म्हणजे त्याचं काही गोल अचीव होणार नाही किंवा ते स्पेसिफिक टास्क परफॉर्म करणार नाही. त्याच्यामुळे सिस्टीम मध्ये काय, डिझाईन मध्ये काय एक्सपेक्टेड आहे, सिस्टीम डिझाईन मीन्स हाऊ अ सिस्टीम विल वर्क अँड हाऊ इट्स कंपोनंट विल बी ऑर्गनाइज. कारण की ते कंपोनंट ऑर्गनाइज असले पाहिजे तरच ते स्पेसिफिक गोल अचीव होईल. कंपोनंट जर डिसऑर्डर मध्ये असले, अस्ताव्यस्त असले, तर ते कुठलाही स्पेसिफिक टास्क परफॉर्म करणार नाही. स्टेप फॉर गेटिंग स्टार्टेड विथ द सिस्टीम डिझाईन. अंडरस्टँड द रिक्वायरमेंट, डिफाईन द सिस्टीम आर्किटेक्चर, चूज द टेक्नॉलॉजी स्टॅक, नंतर डिझाईन द मॉडेल प्लॅन फॉर द स्केलॅबिलिटी. स्केलॅबिलिटी म्हणजे काय, चेंज ॲज पर द रिक्वायरमेंट, त्याला आपण स्केलॅबिलिटी म्हणतो. कन्सिडर सिक्युरिटी अँड प्रायव्हसी आणि टेस्ट अँड व्हॅलिडेट. ऑब्व्हियसली शेवटची जे स्टेप काय असेल की टेस्ट आणि व्हॅलिडेट करणं. आता बघा की हे कुठेही लक्षात ठेवायची गरज नाही. आता लक्षात कुठे ठेवायची गरज आहे ते मी इथं सांगतो. एक्झाम मध्ये कशावर येऊ शकते क्वेश्चन. आता बघा इथं नंतरचा टॉपिक आहे सिस्टीम डेव्हलपमेंट मॅनेजमेंट लाईफ सायकल और एसडीएलसी. सिस्टीम डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आता बघा की एसडीएलसी म्हणजे काय,
SDLC is the step-by-step process used to develop and maintain the MIS, Management Information System, maintain किंवा डेव्हलप यूज टू डेव्हलप अँड मेंटेन द मॅनेजमेंट, म्हणजे ती काय स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. कशासाठी? टू डेव्हलप अँड मेंटेन द MIS. तर आता बघा की SDLC मध्ये जे 7 स्टेज आहेत, तर त्या स्टेज आपल्याला एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस असतात. आता मी लिहिलं की 7 स्टेजेस ऑफ SDLC फ्रॉम स्टार्ट टू एंड, म्हणजे त्याच फ्लोनं आपल्याला लक्षात ठेवायच्या. ट्रिक्स, प्लॅन, ट्रिक्स या इथं नंतरच्या स्लाइडला बघू, आता नाही वाचली तरी चालते, फास्ट मध्ये वाचू आपण. ट्रिक्स काय? प्लॅनिंगची ऍड देणारी टीम, प्लॅनिंगची ऍड देणारी टीम ही ट्रिक्स आहेत. आणि पुढच्या स्लाइडला आपण बघू की त्या ट्रिक्सच्या सहाय्याने 7 कंपोनंट आपण कसे लक्षात घेतले. थोडस क्लिअर करतो याला, हा येईल लक्षात आता. बघा, आता हे जे आहे याच्यावर प्रश्न आलेला नाही, पण याच्यावर प्रश्न येण्याचे फार चान्सेस आहेत. काय लिहिलं आपण? ट्रिक्स प्लॅनिंग, ट्रिक्स प्लॅनिंगची ऍड देणारी टीम, टीम करणे. कशी? स्टार्ट टू एंड इन सिक्वेन्स. हे स्टार्ट टू एंड इन सिक्वेन्स म्हणजे काय? या फ्लोनच आपल्याला हे सिक्वेन्स किंवा स्टेप बाय स्टेप आपल्याला SDLCच्या स्टेप बाय स्टेप, म्हणजे पहिली स्टेप होती, दुसरी सिक्वेन्सली आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता बघा, प्लॅनिंग, प्लॅनिंग म्हणजे काय? हे इकडे प्लॅनिंग आलं. मी ऍड म्हणजे काय? A, त्यातला या म्हणजे हे इथं आला. दुसरा डी कोचा, पहिले डिझाईनिंग, नंतर डेव्हलपमेंट. कारण की डिझाईन अँड डेव्हलपमेंट मधून आपण डेव्हलपमेंट नंतर डिझाईन येत नाही, पहिले डिझाईन करावं लागते, नंतर डेव्हलपमेंट असते. नंतर टीम म्हणजे काय? टी म्हणजे काय? टेस्टिंग फेज असेल. आय म्हणजे काय? इम्प्लिमेंटेशन स्टेज. आणि एम म्हणजे काय? मेंटेनन्स फेज. आता याच्यावर क्वेश्चन आला नाही, पण याच्यावर हा फ्लो येण्याचे चान्सेस फार आहेत. त्याच्यामुळे हा फ्लो व्यवस्थित लक्षात घ्या. मला तरी वाटतं की याच्यावर क्वेश्चन आला नाही आज लोक आयटी प्राचार्यामध्ये, म्हणजे 15 किंवा जी आताची एक्झाम झाली, पण येणाऱ्या परीक्षेत याच्यावर प्रश्न येण्याचे मला तरी फार चान्सेस वाटतात. हा जो काही फ्लो आहे, तर त्याच्यामुळे आपण प्लॅनिंगची ऍड देणारी टीम करणे, या असा फ्लो लक्षात द्या. प्लॅनिंग म्हणजे काय? पहिली स्टेज प्लॅनिंग असेल. ऍड म्हणजे काय? A म्हणतो ना आपण ऍडव्हर्टाइजमेंट लावायला, म्हणजे ए म्हणजे अनालिसिस, पहिला डी म्हणजे काय? डिझाईन, नंतर डी म्हणजे डेव्हलपमेंट, टीम म्हणजे काय? टेस्टिंग फेज, आय म्हणजे काय? इम्प्लिमेंटेशन फेज, आणि शेवटची काय? मेंटेनन्स फेज. आता थोडस मी याला क्लिअर करतो. हा, आता बघा, याचे अर्थ सहज लक्षात राहते, याला काही पाठ करायची गरज नाही, फक्त आपल्याला हा फ्लो लक्षात ठेवायचा. प्लॅनिंग म्हणजे काय? प्रॉब्लेम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सिस्टीम आर आयडेंटिफाय. या स्टेजला काय की प्रॉब्लेम आणि ऑब्जेक्टिव्ह, सिस्टीमचा काही ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील, तर ते या स्टेजला म्हणजे आयडेंटिफाय होतात, तर त्याला आपण प्लॅनिंग करणे असं म्हणतो. नंतर अनालिसिस, द एक्झिस्टिंग सिस्टीम इज स्टडीड अँड युजर रिक्वायरमेंट आर कलेक्टेड, म्हणजे इथे अनालिसिस केलं जाते, त्याचं अनालिसिस म्हणजे बारीक विश्लेषण केलं जाते या स्टेजला. डिझाईन म्हणजे काय? इन दिस फेज द स्ट्रक्चर ऑफ वर्किंग ऑफ द न्यू सिस्टीम आर प्लॅन बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट आयडेंटिफाईड इन अनालिसिस स्टेज. यामध्ये जे काय अनालिसिस स्टेजमध्ये रिक्वायरमेंट आयडेंटिफाय जे काही झालंय, त्याच्यानुसार नवीन सिस्टीम तयार करण्याचा प्लॅन करणे, त्याला आपण डिझाईन म्हणत असतो. डेव्हलपमेंट म्हणजे काय? इथं ऍक्च्युअल सिस्टीम बिल्ड करायची आणि त्याला प्रोग्राम करायचा आहे. नंतर टेस्टिंग फेज म्हणजे काय? इथं काय? डेव्हलपमेंट स्टेजमध्ये ऍक्च्युअल सिस्टीम हे झाली ना, आपली बिल्ड झाली, आता त्याला टेस्ट करावं लागेल. द सिस्टीम इज टेस्टेड टू फाइंड अँड फिक्स द एररला आपण बगिंग म्हणतो किंवा बग्स म्हणतो. नंतर टेस्ट कशासाठी? काही एरर आहेत का बाबा? कारण की आपण सिस्टीम, ऍक्च्युअल सिस्टीम कोणत्या स्टेजमध्ये केली? 4थ्या स्टेजमध्ये आपण ऍक्च्युअल सिस्टीम बिल्ड केली ना, डेव्हलपमेंट फेजमध्ये. नंतर ते जे काय ऍक्च्युअल सिस्टीम आहे ती काय आपल्याला टेस्ट करावं लागेल. नंतर आता टेस्ट केली, टेस्ट केल्यानंतर काय की त्याचं रिअल इम्प्लिमेंटेशन करावं लागेल ना, म्हणजे द सिस्टीम इज इन्स्टॉल अँड यूज इन द ऑर्गनायझेशन. आता टेस्ट झाल्यावर काय? डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन. नंतर इम्प्लिमेंटेशन झाल्यावर मेंटेनन्स. आफ्टर द इम्प्लिमेंटेशन द सिस्टीम इज मेंटेन अँड अपडेटेड रेग्युलरली. आता नुसतं इम्प्लिमेंटेशन करून चालणार आहे का? एकदा इम्प्लिमेंटेशन केले, झालं बाबा काम, तसं नाही, तर त्याचं मेंटेनन्स अपडेशन कंटिन्युअली करावं लागेल, तरच ती सिस्टीम जिवंत राहते. अदरवाईज मेंटेनन्स जर नाही ठेवलं आपण किंवा अपडेट नाही केले, तर ते सिस्टीम काही दिवस चालते आणि ती एक्सपायर होते. तर होप करतो आपल्याला फक्त या गोष्टी तर करते, फक्त हा फ्लो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. याच्यावर प्रश्न आलेला नाही, परंतु येण्याचे चान्सेस वाटतात फार त्याच्यावर, त्याच्यामुळे हा फ्लो लक्षात ठेवायला प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.